हाय गाईज, आपले व्हिडिओ 15 झालेले आहेत आणि आता आपण व्हिडिओ 16 पाहूया. मी जास्त काही एडिटिंग वगैरेच्या मध्ये करत नाहीये कारण आपल्याला कंटेंट कव्हर करायचा आणि ऑल ओकॅप कंप्लीट करायचे. सो स्टार्ट करूया व्हिडिओ नंबर 16. सो पाहूया, जिप्सी म्हणजे काय आहे? अ पर्सन बिलॉंगिंग टू अ वॉन्डरिंग रेस ऑर नोमॅडिक ट्राईब, म्हणजेच काय भटकी जमात. जिप्सी त्यालाच काय म्हणतात, भटकी जमात. ओके, नेक्स्ट इज फॅटालिस्ट म्हणजे वन हू बिलिव्स इन फेट, नशिबावर विश्वास ठेवणारा. नेक्स्ट काय क्रेडुलस आहे, वन हू बिलिव्स व्हेरी इझिली, म्हणजे त्याला काय म्हणतात गलिबल, म्हणजे भोळा किंवा ज्याला कोणीही मूर्ख बनवू शकतो असा. ठीक आहे. नेक्स्ट आहे इस्कॅपिस्ट, म्हणजे वन हू ट्रायज टू अवॉइड रियालिटी, वन हू इग्नोर्स रियालिटी, सत्यापासून पळ काढणारा, पलायनवादी म्हणतात. ओके. नेक्स्ट आर्बिट्रेटर आहे, अ पर्सन हू इज अपॉइंटेड बाय द पार्टीज टू सेटल देअर डिस्प्युट्स, म्हणजे दोन गटातील भांडण तंटा मिळवणारा किंवा लवाद किंवा मध्यस्थीचा, आर्बिट्रेटर. ओके. नेक्स्ट हायब्रो. हायब्रो मीन्स लर्न, इंटेलेक्च्युअल, स्कॉलर, सोफिस्टिकेटेड, कल्चर. ओके, शिकलेला, सावरलेला, आणि उच्च शिक्षित पण म्हणतात आणि उच्च ब्रो म्हणतात. हाय ब्रो, हाय वरून लक्षात ठेवायचा, हाय ब्रो म्हणजे तो उच्च शिक्षित आहे. ठीक आहे. हंबक म्हणजे काय? फ्रॉडस्टर आहे, हिपोक्राईट आहे, जेस्ट आहे, डिसेप्टिव्ह आहे, म्हणजे फसद्या, खोटारडा, दांभिक आहे. नेक्स्ट आहे होडू, म्हणजे बॅड लक, दुर्दैव, HOODWO. म्हणजे काय? बॅड लक. ओके. नेक्स्ट आहे हेंचमन, म्हणजे अ लॉयल और फेथफुल सपोर्टर ऑफ समवन, म्हणजे एक विश्वासू समर्थक. ठीक आहे. नेक्स्ट आहे मेडन. मेडन म्हणजे की फर्स्ट व्हेंचर ऑफ पर्सन, म्हणजे एखादी पहिली केलेली क्रिया, एक्झाम्पल, उपक्रम, शोध किंवा लिखाण असतं. मेडन नॉर्मली मेडन म्हणजे आपल्याला काय म्हणतात, आता ओव्हरमध्ये क्रिकेटमध्ये माहिती आपल्याला मेडन ओव्हर असते, बट इथे काय मेडन म्हणजे काय फर्स्ट व्हेंचर असतो, आपण पहिली केलेली क्रिया असते. नेक्स्ट काय हायब्रो, अ पर्सन हू सुपेरियर इंटेलेक्च्युअल. बघा हायब्रो हा मागे पण आलेला आहे आणि आता इथे पण रिपीट झालेला आहे. अ पर्सन ऑफ सुपेरियर इंटेलेक्च्युअल इंटरेस्ट अँड टेस्टेस हू एक्झिबिट्स अबाउट हिज सुपेरियरिटी, म्हणजे शिकलेला, सावरलेला, उच्च शिक्षित, उच्च ब्रो. नेक्स्ट आहे डेप, म्हणजे फर्स्ट अपीअरन्स इन अ पब्लिक, एखाद्या क्षेत्रातील पहिले पदार्पण, म्हणजे डेब्यू केलं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आता एक डर्ग आहे, अ मॉर्नफुल सॉन्ग फॉर द डेड, म्हणजे शोकगीत आहे याला, DIRG. ठीक आहे. नेक्स्ट आहे इगोटिस्ट आहे, अ पर्सन हू टॉक्स एक्सेसिव्हली अबाउट हिमसेल्फ, स्वतःविषयी अधिक बोलणारा, अहंकारी. याच्यामध्ये दोन असतात, हा इगोटिस्ट आहे आणि इगोइस्ट पण असतो. ठीक आहे, हा इगोटिस्ट आहे. नेक्स्ट आहे होमिसाइड. आता आपण किलिंगचे ऑल वर्ड बघितलेत, पण आता आपण PYQ बघतोय त्यामुळे माहिती त्याच्यात होमिसाइड आहे, किलिंग ऑफ अ ह्युमन बिंग, म्हणजेच काय मनुष्यवध आहे. आता झिनोफोबिया म्हणजे काय? फिअर ऑफ फॉरेनर्स आहे. झिनोफोबिया विदेशी लोकांची भीती असणे. क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे काय? एक्स्ट्रीम फिअर ऑफ बिंग इन अ स्मॉल कन्फाइन्ड प्लेस, म्हणजे एखाद्या बंद ठिकाणी कोंडून राहण्याची भीती असणे, म्हणजेच काय? क्लॉस्ट्रोफोबिया म्हणतात. ठीक आहे. हायड्रोफोबिया हा पण रिपीट झाला, आपण मागेच बघितलाय. क्लॉस्ट्रोफोबिया पण बघितलाय.